जगात आणि भारतात गणपती बाप्पाच्या आगमनाने वातावरण गजाननमय होते। गगनचुंबी मूर्तींपासून ते छोट्या छोट्या मूर्तींपर्यंत गणेश मूर्ती सर्वत्र प्रतिष्ठापित केल्या जातात। याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरच्या कालभैरव प्रतिष्ठान अक्षय विघ्नेश्वर मंडळ सिडको N11च्या वतीने एक अनोखा उपक्रम म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड पर्यावरणपूरक गणपती बाप्पाची स्थापना केली आहे। या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ती तांदळाच्या एका दाण्यावर सुबक रंगकाम करून तयार करण्यात आलेली आहे। तांदळाच्या दाण्यावर तयार केलेली गणपती बाप्पाची मूर्ती पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगरचे गणेश भक्त मोठ्या संख्येने येत आहेत। छत्रपति संभाजीनगर श्री काल भैरव प्रतिष्ठान तरफ आयोजित फर्स्ट टाइम रिकॉर्ड मायक्रो गणेश अशी प्रतिमा आपण बघू शकतो की तांदूळाच्या दाण्यावर गणेशजीची प्रतिमा उभारण्यात आलेली आहे। आपण यांचे आयोजकातून बोलतो। सर कसं पद्धतीने केलेले काय सांगा? तर आम्हाला ही जी संकल्पना आहे ना अशी सुचली की आता रेकॉर्ड काय चालू आहे, आम्ही मोठ्याच्या मोठ्या गणपतीच्या मूर्ती बसवायचं म्हणजे कोणी 25 फुटी बसवतं आहे, कोणी 30 फुटी बसवतं आहे, कोणी 12 फुटी, कोणी 50 फुटी अशा मूर्तीची प्रतिमाचं चालू आहे सगळं। पण आमचं एक सगळ्यांचं की आपण याचं उलटं करू, काहीतरी एक छोटी प्रतिमा बसवायची। छोटी म्हणजे कशी छोटी, तर मायक्रो गणपती मग आपण कसा करायचा, तर एक मायक्रो आर्टिस्टकडे गेलो आम्ही। मग त्यांच्याकडे असं सुचलं की तांदूळाच्या दाण्यावर आपण ती प्रतिमा स्थापन करू शकतो। मग आमचे जे मंडळाचे जे अध्यक्ष आहे, पूर्ण कामकाज पाहता प्रद्युम्नजी देशमुख, तर त्यांच्याकडे मी संकल्पना सादर केली। मग त्यासाठी आम्हाला इतर गोष्टी लागणार होत्या, त्याचं मग फायनान्स वगैरे त्या गोष्टी, राजेंद्रजी पवार ज्या फॉर्मॅलिटीज क्लिअर करायच्या होत्या आम्हाला या वर्ल्ड रेकॉर्डच्या, त्याच्यासाठी त्यांनी खूप सहकार्य केलं गुरुकृपा फारसान माडतर्फे त्यांच्या। तर आमचं याचं पूर्ण डेकोरेशन वगैरे यांनी सगळं केलेलं आहे। बाकीचे तर सर्वात आधी आम्ही मोठ्यातला मोठा गणपती बुक करणार होतो, पण मग दादांनी मार्गदर्शन केलं की आपण जगापेक्षा काही वेगळं करू, आपण जग मोठ्या गणपतीच्या मागे पळते तर आपण ही कॉन्सेप्ट दाखवू लोकांना की कणाकणात गणपती आहे। तर मग त्यानुसार आम्हाला दादांनी मार्गदर्शन केलं, मग त्यानुसार सगळे कामाला लागलो आणि सर्वांच्या मेहनतीला फळ भेटलं। आता सगळे नेता मंत्रिमंडळ सगळं येत आहेत त्या ऐतिहासिक गणपतीला बघायला। भुमरे साहेब पण येऊन गेले, त्यांनी बघितलं, त्यांनाही छान वाटलं। संकल्पना वेगळी आहे आणि संभाजीनगरचं नाव एवढं मोठं झालं म्हणून त्यांनाही गर्व वाटला की आपल्या संभाजीनगरमध्ये वर्ल्ड रेकॉर्डमध्ये बुक झाले ना। म्हणजे हो, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये असं झालं की ही प्रतिमा जी आहे ती आहे 8 mm तांदूळ त्याच्यावरती काढलेली आणि 6 mm प्रतिमा आहे आणि त्याची जी रुंदी आहे ती 1.5 आणि त्याची प्रतिमा हां 6 mm ची प्रतिमा ची। आपले जे याच्या अगोदर आपले जे आर्टिस्ट आहे श्री गजेंद्रजी, तर त्यांच्या नावाने पहिले 10 रेकॉर्ड आहे वेगवेगळ्या प्रकारचे, शिर्डी साई संस्थानाचा, पुन्हा अजून बऱ्याच राष्ट्रपती आपले बराक ओबामांना पण त्यांनी दिलेला आहे। आणि त्यांनी हा 11वा रेकॉर्ड आपल्याबरोबर मंडळाबरोबर येऊन कळाला। मंडळाचा पहिला रेकॉर्ड आनंद वाटतो तुम्हाला? ते पहिल्याच तुम्हाला रेकॉर्ड छान वाटतंय की आम्ही काहीतरी जगावेगळं केलं, पर्यावरण पूरक हे झालेलं आहे। आता गणपती विसर्जनाचे बरेच अडचणी येतात, तर मग आम्ही पुढं काय करणार आहे की ही जी गणपतीची मूर्ती आहे ही आता एक थोडं पारंपरिक पद्धतीने थोडं विसर्जनाचं हे करणार, नंतर ही स्थापित करून प्रत्येकाच्या घरी जाणार वाजत गाजत दर चतुर्थीला। माझं नाव प्रद्युम्न मकरंद देशमुख, कालभैरव प्रतिष्ठानचा अध्यक्ष। 1.5 महिन्यापूर्वी आम्ही गणपती स्थापनेसाठी विचार चालू केलेला। त्यासाठी आम्ही असा विचार करत होतो की आपण मोठ्यातला मोठा गणपती बुक करू आणि एक म्हणजे ती एक वेगळीच फेम लहान पोरांमध्ये असते। पण आम्ही असा विचार केला की ह्या वर्षी काहीतरी नवीन करू आणि आमचे मार्गदर्शन करणारे गणेश भालेराव म्हणजेच आमचे दादा यांनी आम्हाला सगळ्यात छोटा गणपती आपण स्थापित करू शकतो ही एक कल्पना दिली आणि आम्ही त्याच्यावरती काम करायला चालू केलं। काम करता करता आम्हाला आर्टिस्ट भेटले, त्याच्यानंतर खूप म्हणजे पोरांना पण हे पटवून द्यायला अवघड गेलं की कसं करणार आपण हे छोटा गणपती कसा त्याच्यावरती चित्रित करणार। पण ते भगवंताला मान्य होतं आणि ते झालं। 1 तारखेला आम्ही तो रेखाटला, 4 तारखेला तो अटेम्प्टसाठी गेला आणि 7 तारखेला आम्हाला सर्टिफिकेट भेटलं।